नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवापोड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता 7वीच्या नवीन पाठ्यपुस्तकातील 6वा पाठ आजीस पत्र या पाठाचे या व्हिडिओत वाचन करणार आहोत. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवापोड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवापोड. तर आता पाठ वाचनास सुरुवात करूया. पाठ 6वा आजीस पत्र. हे पत्र लिहित आहे गौरव देसाई. घर क्रमांक 354, पारिजात कॉलनी, पणजी, गोवा. दिनांक 23 मार्च 2025. तीर्थरूप आजीस. साष्टांग नमस्कार विनंती विशेष. सानविवी म्हणजे साष्टांग नमस्कार विनंती विशेष. आजी, कशी आहेस ग तू? आजोबा, मामा, मामी आणि छोटा नमू कसा आहे? इथे मी, आई, बाबा सगळे खुशाल आहोत. आई सांगत होती की तू चिंचा वाळवायला घातल्या आहेस. चिंचा म्हणजे टॅमरिन, वाळवणे म्हणजे सुकत घालणे, ड्राय करायला ठेवणे. माझ्यासाठी डब्यात जपून ठेवशील ना? मी पुढच्या महिन्यात सुट्टीत आजोळी येतोच आहे. आजोळी म्हणजे मामाच्या घरी. पुढच्या महिन्यात नेक्स्ट मंथ सुट्टीत आपण मामाच्या घरी येणारच आहे. आता पत्रास कारण की तुला माझ्या स्वप्नपूर्तीविषयी सांगायचे आहे. पुढच्या महिन्यात तिथेच येऊन सांगणार होतो, पण आनंद पोटात मावतच नाहीये. म्हणजे गौरवचे जे स्वप्न होते ते पूर्ण झाले, ते त्याला पत्राद्वारे आजीस सांगायचे आहे. पुढच्या महिन्यात तो आजीजवळ जाणारच होता, पण त्याला ही आनंदाची गोष्ट लवकरात लवकर आजीपर्यंत पोचवायची होती, म्हणून तो हे पत्र लिहित आहे. अगं आजी, माझं कोणतं गुपित तुला 2 दिवसात कळलेलं नाही? सगळंच तर सांगतो ना मी तुला. म्हणजे तो सगळं आपल्या आजीशी शेअर करतो, आजीला सगळं सांगतो. आजी, यावर्षी वार्षिक शालेय सहलीच्या निमित्ताने आम्ही मुलांनी रेईश मागूश व आग्वाद या 2 किल्ल्यांना भेट दिली. आणि बरं का आजी, या सहलीच्या निमित्ताने माझं खूप दिवसांचं एक स्वप्न पुरं झालं. म्हणजे त्याचं स्वप्न होतं की किल्ले पाहायचे. त्यातील 2 किल्ले रेईश मागूश व आग्वाद या 2 किल्ल्यांना त्याने भेट दिली सहलीच्या निमित्ताने, कारण शाळेची पिकनिक तिथे गेली होती. त्यामुळे त्याचे किल्ल्यांना भेट देण्याचे स्वप्न पुरं झालं होतं. तो आता आजीस पत्राद्वारे कळवित आहे. सहलीला जाण्यापूर्वी आमच्या इतिहासाच्या गुरुजींनी आम्हाला किल्ल्यांबद्दल थोडक्यात माहिती दिली होती. म्हणजे पिकनिकला जाण्यापूर्वी त्यांच्या हिस्ट्री टीचर्सनी त्यांना किल्ल्यांबद्दल, फोर्टबद्दल माहिती दिली होती, थोडक्यात माहिती दिली होती. गुरुजी रेईश मागूश आणि आग्वाद या दोन्ही किल्ल्यांबद्दलची माहिती देत असताना मी कल्पना करता करता त्या दोन्ही ठिकाणी पोचलो देखील. म्हणजे तो ऐकता ऐकता त्या किल्ल्यांवर पोचला असं त्याला वाटलं. सहलीच्या दिवशी मी भल्या पहाटे लवकर उठलो. म्हणजे तो सकाळी अर्ली इन द मॉर्निंग लवकर उठला. पटपट तयारी केली. आईला मला सकाळी लवकर उठवायची गरज भासली. आदल्या रात्रीच दप्तर व्यवस्थित भरून ठेवले होते. म्हणजे प्रिव्हियस नाईट त्याने आपलं स्कूल बॅग व्यवस्थित भरून ठेवले होते. पाण्याच्या 2 बाटल्या, 2 रुमाल म्हणजे हँडकर्चीफ इत्यादी गरजेच्या वस्तूंसोबतच मी एक वही आणि पेन घेतले होते. एक नोटबुक व पेन घेतले होते. गुरुजींनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली महत्त्वाची माहिती लिहून काढता येण्यासाठी, इम्पॉर्टंट माहिती किल्ल्यांबद्दल लिहून काढण्यासाठी त्याने वही व पेन घेतले होते. आईने गरमागरम डबा भरून देताना तू बनविलेले कैरीचे लोणचे द्यायला ती विसरली नाही. म्हणजे आईने गरमागरम डबा दिला, टिफिन दिलाच, पण त्याबरोबर आजीने बनवलेले कैरीचे लोणचेही त्याला डब्यातून दिले. सगळे विद्यार्थी शाळेच्या पटांगणात जमताच गुरुजींनी हजेरी घेतली, म्हणजे अटेंडन्स घेतली. आम्ही रांगेत बसमध्ये जाऊन बसलो. बस सुरू झाली. आम्ही वाटेत गाणी गात मजा करत जात असताना मनात उत्सुकता होतीच किल्ल्याविषयी. कधी एकदा पहिल्या किल्ल्यापाशी पोहोचतो असे झाले होते. मीन्स तो एवढा
आतुर झाला होता किल्ल्यावर पोचण्यासाठी. ही वॉज इगर टू सी द फोर्ट्स. आमची बस रेश मागूस या किल्ल्यापाशी येऊन थांबली. बसमधून खाली उतरताच समोर गडद तपकिरी रंगाचा मोठा किल्ला दिसला आणि बुरुजही दिसले. गडद तपकिरी म्हणजे रेडिश ब्राऊन कलर. या कलरचा किल्ला त्यांना बसमधून उतरल्याबरोबर दृष्टीस पडला. बुरुज म्हणजे किल्ल्याची टेहळणी म्हणजे पाहणी करण्यासाठी बांधलेले उंच बुरुज. हाच किल्ला कला अकादमीसमोरील बाकावर आई बाबांसमोर बसलेलो असताना अगदी खेळण्यातल्या किल्ल्यासारखा वाटायचा. म्हणजे दुरून हा किल्ला अगदी खेळण्यातल्या किल्ल्यासारखा वाटायचा. पण हा किल्ला जवळून पाहताना आम्हा सर्व मुलांचे डोळे विस्फारले गेले. किल्ला फारच सुबक आहे. किल्ल्यात प्रवेश करताच समोर तुरुंग दिसला. किल्ल्यात फोर्टमध्ये आत शिरताच समोर तुरुंग दिसला म्हणजे जेल दिसला. तिथे गोवा मुक्तीसंग्रामाच्या काळात स्वातंत्र्य सेनानींना बंदी करून ठेवले जात असे. म्हणजे फ्रीडम फायटर्सना तिथे बंदी करून ठेवले जात असे. एवढ्याशा जागेत त्या शूरवीरांनी कसे दिवस घालवले असतील या विचाराने डोळ्यात पाणी आलं. किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या तुरुंगाचे रूपांतर आता संग्रहालयात केलेले आहे. तुरुंगाच्या मध्यभागी म्हणजे ॲट द सेंटर ऑफ द जेल. ते संग्रहालय म्हणजे म्युझियममध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे, कन्व्हर्शन केलेलं आहे. त्यात या किल्ल्याची प्रतिकृती, दुर्मिळ छायाचित्रे हे सारे आम्ही मन लावून बघितले. म्हणजे प्रतिकृती म्हणजे किल्ल्याचं छोटी आकृती व दुर्मिळ छायाचित्रे म्हणजे पूर्वीचे वेगवेगळे फोटोज. काही महत्त्वपूर्ण माहिती वहीत नोंद करून ठेवली. पुढे काही भुयारे दिसली म्हणजे जमिनी खालून जाणारे रस्ते, टनेल्स, जिथे पूर्वी घोडे बांधले जात असत. हे सर्व बघेपर्यंत दुपार झाली म्हणजे आफ्टरनून झाली. सर्वांना भूक लागली होती. डबा खाऊन थोडीशी विश्रांती घेऊन पुढच्या प्रवासाला म्हणजे आग्वादचा किल्ला बघायला निघालो. या किल्ल्यात भरपूर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. आग्वादच्या किल्ल्यात भरपूर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत म्हणजे स्वीट वॉटर म्हणजे ड्रिंकिंग वॉटर. तसेच खूप तोफा होत्या म्हणे. इतक्या तोफा नेमक्या कशा आणि कुणी नेल्या असतील हा प्रश्न आम्हा सर्वांनाच पडला. म्हणजे एवढ्या उंचावर या तोफा कशा नेल्या आहेत याचा प्रश्न सर्वांनाच पडला. किल्ल्याच्या चारही बाजूंना खोल दरी आहे. म्हणजे चारही बाजूंना एकदम खोल अशी डीप व्हॅली आहे. एका छोट्याशा पुलावरून किल्ल्यात प्रवेश केला. छोट्याशा ब्रिजवरून किल्ल्यात प्रवेश केला म्हणजे किल्ल्यात आत गेले. अगं आजी, तू सांगितलेल्या राजा राणीच्या गोष्टीची आठवण झाली बघ. त्याला आजीने सांगितलेल्या राजा राणीच्या गोष्टीची आठवण त्या किल्ल्यात गेल्यावर झाली. किल्ल्याच्या रक्षणासाठी दरीतल्या पाण्यात मगरी सोडल्या जात होत्या. म्हणजे किल्ल्याच्या आजूबाजूला जे पाणी होतं त्यात मगरी म्हणजे क्रोकोडाईल सोडल्या जात होत्या. किल्ल्याचा दरवाजा उघडून खाली येतात तात्पुरते लाकडी पूल बनत आणि प्रवेश झाला की परत बंद होत अशी सिस्टम होती की किल्ल्याचा दरवाजा उघडला की ते ब्रिज तयार होत व तो ब्रिज ओलांडून पुढे गेलं की परत तो ब्रिज बंद व्हायचा. अगदी तसंच आहे या किल्ल्याचं बांधकाम. आणि हो, किल्ल्यात भला मोठा दीपस्तंभही आहे. म्हणजे दिवे लावण्यासाठी दीपस्तंभ खूप मोठा आहे. याही किल्ल्यात तुरुंग आहे. गोवा मुक्ती संग्रामातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांना इथेच ठेवले जात असे. रेस मागूस या किल्ल्याप्रमाणे याही आग्वादच्या किल्ल्यात तुरुंग म्हणजे जेल आहे जिथे फ्रीडम फायटर्सना ठेवले जात असे. किल्ल्याच्या भिंतीवरून माझा इवलासा हात फिरवला तेव्हा का कोण जाणे हात थरथरत होता. त्याने आपला छोटासा हात किल्ल्याच्या भिंतीवरून असा फिरवला त्यावेळी त्याचा हात थरथरू लागला. सूर्य मावळतीला जात असताना आम्ही तिथून घरी परतायला निघालो एका अविस्मरणीय दिवसाला गाठीशी बांधून. म्हणजे हा एक खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. सूर्य मावळतीला म्हणजे इव्हिनिंग टाईम
सनसेट झाल्यावर संध्याकाळ झाली तेव्हा ते घरी परतले. या साऱ्याच गोष्टी तुला सांगाव्याशा वाटल्या म्हणून हे पत्र, हे सर्व आजीशी त्याला शेअर करावंसं वाटलं, तिला सांगावंसं वाटलं म्हणून त्याने हे पत्र लिहिलं आहे. खरं तर अजून खूप काही सांगायचे आहे, अजूनही त्याला खूप काही सांगायचे आहे. पुढच्या महिन्यात सुट्टी आलो की मी तुला सांगेन. आजोबा, मामा आणि मामींना साष्टांग नमस्कार. छोट्या नमूला आभाळभर प्रेम. कळावे तुझाच लाडका गौरव. या पाठाचे लेखिका आहेत राधिका राजेंद्र नागवेकर. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग full video. Do like, share, subscribe Excel Tuition Goa Board for more such videos.